सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन स्टोरीचे 43 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नवीन चॅनलची लिंक दिली आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू स्टोरी ऐका. तन्वी आणि अर्जुन आपापल्या रूममध्ये तयार होऊन एकाच वेळी हॉलमध्ये आले आणि सरप्राईज होऊन एकमेकांना पाहून हसले. यांची काय भानगड होती कळायला काही मार्ग नव्हता, पण पुन्हा त्यांचे ड्रेस मॅचिंग झाले होते. अर्जुनने निळ्या रंगाची जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातला होता आणि डोळ्यांना गॉगल लावला होता. कसला हँडसम दिसत होता तो. तन्वी तर त्याच्याकडे पाहतच राहिली. पुतळ्यासारखी तशीच त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती ती. आणि तन्वीने पांढऱ्या रंगाची आणि त्यावर निळ्या रंगाची नाजूक फुलांची नक्षी असलेली साडी घातली होती. ती सुद्धा फार अप्रतिम दिसत होती, अगदी निळ्या निळ्या फुलपाखरासारखी. पण आज तो तिच्यापेक्षा जरा जास्तच भाऊ खाऊन जात होता. अर्जुनने तिला एकदाच पाहिलं आणि लगेच त्यानं तिला त्याच्या डोळ्यात साठवून घेतली. पण अर्जुनचं देखणं रूप मात्र तन्वीच्या डोळ्यात मावत नव्हतं. जितका प्रयत्न ती त्याला डोळ्यात साठवण्याचा करायची, तितकाच तो तिच्या डोळ्यातून निसटून जायचा आणि आणखीन सुंदर दिसायला लागायचा. आणि काहीतरी नेहमी राहिलेलंच असायचं. तिची नजर त्याच्या भारदस्त शरीरयष्टीवर फिरत होती की लगेच त्याचा सुंदर चेहरा तिच्या नजरेतून सुटायचा. आणि तिची नजर त्याच्या डोळ्याकडे गेली की त्याचे गोड गोड ओठ तिच्या नजरेतून सुटायचे. तिची नजर एका ठिकाणी स्थिर राहतच नव्हती, सारखी भिरभिरत राहायची त्याच्या शरीरावरून. जणू काही तो एक प्रेक्षणीय स्थळ होता आणि तन्वीला नेमकं कुठं पाहू आणि किती पाहू असं झालं होतं. आणि आता त्याने टी शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत मागे घेतल्या. आणि आता त्याचा तो बोल्ड लुक पाहून तन्वी पूर्ण क्लीन बोल्ड झाली होती, नुसती त्याला पाहूनच. आता ती अशी मंत्रमुग्ध होऊन त्याला पाहत आहे म्हणून तोही तिच्याकडे टक लावून बघत राहिला. आणि थोड्या वेळाने हळूच तो तिच्या जवळ गेला. तिच्या चेहऱ्यावर रुळणारी केसाची एक बट त्याने बोटात पकडून गोल गोल फिरवत तिच्या कानामागे सारली. तेच एक बोट तिच्या नाजूक ओठांवरून फिरवलं आणि ती थरथरली आणि लाजून तिने तिची मान एका बाजूला वळवली. आणि अर्जुनने त्या वळलेल्या मानेवर तिला किस केला आणि हळूवार त्या जागी फुंकर घातली. आणि तन्वी जागीच फ्रीज झाली. मग त्याने तिच्या गालाला हात लावून स्वतःकडे तिचा चेहरा वळवला आणि आता तो तिच्या गुलाबी रसरशीत ओठांकडे पाहत होता. आणि तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर हळूवार टेकवणार होता. आणि इतक्यात अर्जुनने तिच्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणलं. म्हणजे ती इतका वेळ स्वप्न पाहत होती तर उघड्या डोळ्यांनीच. पण खरंच तो तिच्याजवळ आला होता आणि चुटकी वाजवून तिला त्यानं भानावर आणलं होतं. आणि तो तिला म्हणाला, किती रोखून बघतेस मला, आवडलो ना, असं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. आणि ती लाजून आपण त्या गावचे नाहीच असं दाखवत म्हणाली, मी कुठे बघितलं तुझ्याकडे, अजिबात नाही बघितलं. हो का, बरं, मलाच आपलं उगाच असं वाटलं, असं तो मनात म्हणाला. बघितलं तर बघितलं म्हणावं ना माणसानं. कबूल केलं तर मी तिला डोक्यावर चालून दाखव अशी शिक्षा देणार नाही. आणि ती त्याची नजर चोरून गालात हसली. आणि तिला तो खूप हँडसम दिसतो आहेस असं सांगायचं होतं त्याला, पण तिने ते आवरलं. कारण तो तरी कुठे म्हणाला आहे मला, तन्वी तू आज छान दिसतेस, मग मी तरी का म्हणू. तसं बघायला गेलं तर पुरुषांनी स्त्रीची प्रशंसा आधी करायची असते. आज ती दुसऱ्यांदा त्याच्यासोबत अशी बाहेर जात होती, पण आज पहिल्यांदा त्यानं असे फॉर्मल कपडे घातले होते. बाहेर जाताना नेहमीच त्याचा ऑफिसचा ड्रेस कोड असायचा. त्याच्या अंगावर पार्टीत जाताना सुद्धा तसा ड्रेस त्यानं घातला होता. पण आता या कपड्यात तो खूप चार्मिंग दिसत होता. जणू टपोरो गुलाब फूल, गोंडस राजबिंड वाटत होता तो तिला. आणि खूप खूप हँडसम. आणि सोने पे सुहागा म्हणजे त्याचं विलोभनीय हास्य. पण त्याचं ते हास्य तन्वीला जास्त आवडत नव्हतं. आता अर्जुनने एक हात त्याच्या मागे घेतला आणि तन्वीला वाटलं दुसऱ्या हाताने तो तिचा हात त्याच्या हातात मागेल. पण अर्जुन सर असं काहीही करणार नव्हते. त्याने तो दुसरा हात दरवाजाकडे करत, चला मॅडम निघायचं, असं म्हणून हळूच तो हसला.
आणि तिचा किंचित हिरमोड झाला. मग तरीही ती गालात हसली आणि त्याच्या पुढे निघाली आणि तो पाठीमागे. अर्जुन ड्रायव्हरच्या सीटवर बसला. आज तो स्वतः ड्रायव्हिंग करणार होता. आणि ती मुद्दाम पाठीमागे बसायला जायला निघाली आणि तिची ती चाल ओळखून अर्जुनने हॉर्न दिला. तरीही तन्वी मुद्दामच मागे जाऊन बसली आणि अर्जुन मनात म्हणाला, किती हट्टी आहे ही, आता काय झालं हिला? आणि तो तिला म्हणाला, तन्वी पुढे बसायला ये. आणि तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आणि अर्जुन मनात म्हणाला, ही मला हिचं ड्रायव्हर समजते की काय? म्हणजे मी एकटा गाडी चालवणार आणि मॅडम आरामात मालकिनीसारख्या मागे थाटात बसणार? ते काही नाही. ती माझ्या शेजारी बसली तर आणि तरच मी गाडी चालवणार. हिला नाही ना बोलायचं माझ्याशी काहीच, मग मीही नाही बोलणार. आणि आता बघच मी काय करतो ते, असं तो मनात म्हणाला. मग अर्जुन सर तर काही कमी होते का? ते तर जन्मतःच हट्टी होते. आणि आता अर्जुन तिला आरशात पाहत होता आणि मनातच म्हणत होता, खूप हट्टी आहे ना तू, मुद्दाम करते हे सगळं मला माहीत आहे. मी तुला पुढे बसायला बोलवावं म्हणून. ती तशीच हाताची घडी घालून तोंड फिरवून बसली होती. आणि तो मनात म्हणाला, आता या वाघिणीला काय झालं इतकं चिडायला? मी ड्रायव्हर घेऊन तिच्यासोबत बसावं असं तर तिची इच्छा नसेल ना. पण आता दोघंच फिरायला चाललो आहोत ना, मग ड्रायव्हर कशाला? मग तोंडाने तरी बोलायचं ना काय झालं आहे ते. रात्री किती बगबग करत होती. आणि अर्जुन गालात हसला. आता तू थांब, कशी येत नाही पुढे बसायला तेच बघतो, असं म्हणत त्याने मोठ्या मोठ्याने जोरजोरात हॉर्न द्यायला सुरुवात केली. आणि तिने तो आवाज ऐकून दोन्ही कानांवर हात ठेवले. तिला तो आवाज सहन होत नव्हता. तरीही ती तशीच त्याच्याकडे रागाने पाहत कानावर हात ठेवून बसली होती. त्याचं मात्र हॉर्न वाजवणं कंटिन्यू सुरू होतं. तन्वीला आता तो आवाज सहन होत नव्हता आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन काय करतोस हे, हॉर्न का देतोस? चल ना आता. मग त्याने हॉर्न वाजवणं बंद केलं आणि तिला म्हणाला, तू पुढे बसायला ये, मग नाही वाजवत हॉर्न. आणि ती चिडून म्हणाली, मी पुढे येणार नाही, मला मागच बसायचं आहे. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे मग, मलाही हॉर्न वाजवायचाच आहे, असं म्हणून पुन्हा त्यानं जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. आता रस्त्यावरचे येणारे जाणारे सुद्धा त्याच्या हॉर्नने डिस्टर्ब होत होते आणि त्याला वेडबीड लागला आहे की काय अशा आविर्भावात त्याच्याकडे पाहत होते. आणि त्यांच्या त्या विचित्र नजरेने अर्जुनला मात्र काहीही पडलं नव्हतं. त्याला काहीच वाटत नव्हतं. तन्वीला मात्र लाज वाटत होती. आता काय करावं याचं तिला समजतच नव्हतं. ती लोकांच्या विचित्र नजरेकडे पाहून लाजायला लागली. आणि एक बाई तिच्याजवळ आली. तिची आणि तन्वीची ना ओळख ना पाळख. आणि त्याच्या हॉर्नला कंटाळून ती तन्वीलाच म्हणाली, अगं तुला कळत नाही का काही? आणि तन्वी म्हणाली, मी काय केलंय? आणि ती बाई म्हणाली, तो काय इतका हॉर्न वाजवत आहे हे कळतंय का तुला? किती त्रास होतोय दुसऱ्यांना? आणि तन्वी थोडी चिडून म्हणाली, अहो तो हॉर्न वाजवत आहे ना, मग त्याला बोला ना, मला काय बोलताय? आणि ती बाई म्हणाली, तू बायको आहे ना त्याची? हो, तन्वी म्हणाली. आणि मग ती बाई म्हणाली, तू मागे बसलीस ना म्हणून तो हॉर्न वाजवत आहे. तू जा आणि पुढं बस त्याच्या शेजारी, नाहीतर आज आमच्या कानाचे पडदे फाटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते ऐकून अर्जुन गालातल्या गालात हसत होता. आणि तन्वी बारीक डोळे करून त्याच्याकडे दात ओठ खात रागाने बघत होती. दुष्ट कुठला असं म्हणून ती रागारागाने त्याच्या शेजारी येऊन बसली. आणि मगच ती बाई निघून गेली. आता अर्जुनने पुन्हा मनातल्या मनात त्या बाईचे आभार मानले. आणि तो मनात म्हणाला, आता खूप झाली तुझी मनमर्जी, आता तू फक्त आणि फक्त माझ्या मर्जीनेच राहणार. दॅट्स फायनल. मग त्याने तिला तिरक्या नजरेने पाहत शिट्टी वाजवून गाडी सुरू केली. आणि ती तशीच गाल फुगवून बसली होती हाताची घडी घालून. पण ती काय इतकी चिडली आहे हे माहीत आहे का? त्याने तर तिला काहीच केलं नव्हतं, काहीही बोलला नव्हता तो तिला, पण तरीही उगीच फुगली होती. का तर ती मगाशी पाहत असलेलं स्वप्न त्यानं तोडलं होतं म्हणून. तो तर काही तिच्याजवळ येत नव्हता आणि तिला स्वप्नही पाहू देत नव्हता त्याची. आणि ती फुगलेली आहे असं पाहून अर्जुन म्हणाला, आज एवढ्या थंडीतही गरम का होतंय काय माहीत?
कोण तापलं एवढं? उगीचच. कुणास ठाऊक. आणि हुशार तन्वीच्या त्याचं हे बोलणं लगेच लक्षात आलं आणि तिने पुन्हा त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. आणि तिचे टपोरे टपोरे डोळे पाहून तो पुटपुटत म्हणाला, बापरे, एवढे मोठे डोळे करते ही. माझ्या गाडीचे हेडलाईटसुद्धा छोटे आहे त्याच्यापेक्षा. आणि ती म्हणाली, काय म्हणालास? कुठे काय? काहीच नाही. असं म्हणून अर्जुनने गाडी सुरू केली आणि गाडीमध्ये गाणी लावली. तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. आणि तन्वी खिडकीतून बाहेर पाहत होती आणि हळूच गालात हसत होती. तिला ते गाणं फार फार आवडलं होतं. आता तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि ती ते सावरण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग दुसरं गाणं त्यानं लावलं. हाय हाय रे हाय ये लड़की, हाय हाय रे हाय, करती नादानिया क्यों पूछो तो हाय, कभी ये हमसे लड़ती है कभी झगड़ती है, कोई बात इसने न मानी, ये लड़की है दीवानी. आणि हे गाणं ऐकून तिने त्याच्या चेहऱ्याकडे पुन्हा रागानं बघितलं आणि खटकन बटन दाबून गाणं बंद केलं. ती आणखीनच चिडत होती आणि अर्जुन तिला जास्तच चिडवत होता. तू का चिडलीस असंही तो तिला विचारत नव्हता, म्हणून तर ती जास्तच चिडत होती. तो लक्ष देत नाही म्हणून तिने ते गाणं बंद केलं आणि अर्जुनने उफ हाय ये गुस्सा म्हणत मनात म्हणाला, मी तुला कधीच जिंकू देणार नाही मिसेस तन्वी अर्जुन. आता बघ तू स्वतःच गाणं लावशील. असं म्हणत त्यानं गाडीची स्पीड इतकी वाढवली की ते पाहून तन्वी म्हणाली, झालं याचं पुन्हा सुरू. पुन्हा पिसळल्यासारखा करायला लागला हा. जरा कुठं चांगला वागायला लागला, आवडायला लागला की लगेच हुरळून जाऊन काहीतरी वेगळंच वागतो आणि राग येतो त्याचा. आणि आता त्याने अजून गाडीची स्पीड वाढवली. तन्वी आता घाबरायला लागली, पण अर्जुनचं पूर्ण कंट्रोल होतं स्टेअरिंगवर. पण स्पीड जास्त. सगळ्या गाड्यांना एकामागून एक ओव्हरटेक करत तो पुढे जात होता. तन्वी खूप घाबरून जीव मुठीत धरून बसली होती आणि तिने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि ती म्हणाली, गाडी थांबव अर्जुन, नाहीतर जरा हळू चालव ना. पण अर्जुन गाडीही थांबवेना आणि गाडीचं स्पीडही कमी करेना. मग तिने पुन्हा रागात गाणी सुरू केली आणि गाडीचं स्पीड आपोआप कमी आलं आणि तो गालात हसून तेच गाणं म्हणायला लागला, ये लड़की है दीवानी. तन्वी त्याच्याकडे सारखी नुसते मोठे डोळे करून पाहिजे, पण त्याच्यावरती त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. आणि मग अर्जुनने तिच्याकडे पाहत दोन्ही भुवया उंचावत दोनदा त्या भुवया खालीवर करून, आता कसं वाटतंय अशा अर्थाने तिला इशारा केला आणि ती अजूनच चिडली आणि तोंडात तोंडात पुटपुटली, रास्कल. आणि इतक्यात पुढचं गाणं लागलं, आँखों की गुस्ताखिया माफ हो. आणि अर्जुनने तिच्याकडे बघत एका हाताने स्वतःचा कान पकडून सॉरी असं हळूच म्हणाला. खूप क्यूट वाटत होता तो आणि ते पाहून तन्वी खिडकीतून बाहेर बघत हळूहळू गालातल्या गालात हसत होती. मग थोड्या वेळाने तिचा राग आपोआप कमी झाला आणि ती त्याला म्हणाली, पण आपण कुठे जातोय आता तरी सांगशील की नाही. आणि तो म्हणाला, बीचवर. आणि तिला फार आनंद झाला. तिलाही बीचवर जायला खूप आवडतं. समुद्राच्या स्वच्छंदी उसळणाऱ्या लाटा पाहिल्या की तीही त्या लाटांच्या लयीत हरवून जायची. पण बीचवर दिवस कसा घालवायचा हेच तिला कळेना आणि ती त्याला तसं म्हणालीही. आणि अर्जुन म्हणाला, आधी तिथं जाऊ, मग तिथून परत जाऊ दुसरीकडे कुठेतरी, पण आज दिवसभर फक्त भटकायचं म्हणजे भटकायचं. आता ते बीचवर पोहोचले. अर्जुनने मुद्दाम यावेळी म्हणजे जवळजवळ दुपार होत आली होती त्यावेळी तिला इथे आणलं होतं, कारण सायंकाळी खूप गर्दी असते. आणि त्याने स्वच्छ समुद्रकिनारा पाहून गाडी थांबवली आणि तन्वी ते निळे निळे शार पाण्याचा अथंग सागर पाहून धावतच लहान मुलीसारखी त्या रेतीवर नाचू लागली. उन्हात ते चमचम करणारं समुद्राचं पाणी पाहून ती नाचायला लागली. समुद्रावरून येणारा गार वारा तिच्या अंगाशी मस्ती करत होता. तिच्या साडीचा पदर त्या वाऱ्यावर हेलकावे घेत होता आणि अवखळ चंचल हरणीसारखी तन्वी त्या रेतीत उड्या मारत होती. आता तिचं अर्जुनकडेही लक्ष नव्हतं.
पण तो मात्र खिशात हात घालून गालात हसत तिलाच बघत होता. त्या रेतीत नाचून तिच्या पायाला गुदगुल्या होत्या आणि ती हसत होती. निळा निळा समुद्र पाहून तिला खूप आनंद झाला होता आणि तिला हसताना पाहून, नाचताना पाहून अर्जुनला आनंद झाला होता. ती फुलपाखरासारख्या उड्या मारत होती. आता अर्जुनला असं वाटत होतं की मी ते सुंदर निळं निळं फुलपाखरू अलगद हातावर घ्यावं, त्याला मिठीत घेऊन आवेगाने कवटाळावं. आणि अर्जुन तिच्या दिशेने निघाला तिला मिठीत घेण्यासाठी. आणि इतक्यात त्याला एक फोन आला. फार अनिच्छेने त्यानं तो फोन घेतला. फोन अतुलचा होता. न घेऊन चालणार नव्हता म्हणून त्याने फोन घेतला आणि अतुलशी बोलू लागला. हा बोल रे, झालं का काम सुरू? आणि अतुल हसतच म्हणाला, झालं का म्हणजे? असं का विचारताय? झालंच आहे ऑलरेडी. पण तुम्ही केव्हा येणार घरी? आणि अर्जुन म्हणाला, तू सांगशील तेव्हा. सगळं रेडी झालं की लगेच कळव मला. यस बॉस म्हणत अतुलने फोन ठेवला आणि अर्जुनने तन्वीकडे पाहिलं तर ती पाण्यात आता आत खोल खोल निघाली होती. आता जरा त्याला तिची काळजीच वाटली आणि मग तोही तिच्या मागे मागे पाण्यात गेला. आणि तो तिला म्हणाला, तन्वी इतक्या आत पाण्यात नको जायला, तू मागे फिर. आणि ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. नाही, मला अजून आत जायचं आहे. अगं नको, लाट बघ किती वेगाने येते, तो तिला समजावत म्हणाला. पण तन्वी मॅडम ऐकायला तयारच नव्हत्या. तुला भीती वाटत असेल तर तू जा बाहेर, मला पोहता येतं, मी अजून आत जाणार, ती हट्ट करत म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, ही आता अशी नाही ऐकणार. म्हणून त्यानं तिला अलगद फुलासारखं मिठीत उचललं आणि ती तशीच पाय झाडत, सोड मला, मला सोड अर्जुन, खाली उतर मला, अशी ओरडत होती. मग हळूहळू त्याच्या स्पर्शाने मोहित होऊन गालात हसायला लागली. त्याचे ओठ तिच्या ओठांकडे नेले आणि ती फार रोमांचित झाली आणि तिने डोळे मिटून घेतले. आता तो मला किस करणार असं वाटलं तिला. पण अर्जुनने कमी पाण्यात आणून तिला पाण्यात फेकून दिली आणि म्हणाला, आता कर हवी तेवढी अंघोळ. आणि धारदार आवाजात म्हणाला, पुन्हा आत गेलीस तर याद राख. आणि ती आता फार आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.